होते आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा. उद्धव ठाकरे यांचं दिल्ली हायकमांडशी बोलणं सुरू आहे काँग्रेसला सोबत घेण्यासंदर्भात. या क्षणी कोणते बोलणं सुरू नाही. आम्हाला ज्यांच्याशी बोलायचं होतं आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहोत याआधी, आणि त्यांनी हे सर्व निर्णय पक्षाच्या स्थानिक लोकांवर सोडल्यामुळे ही चर्चा आता थांबली. मला असं वाटत नाही जातीयवादी आणि धर्मांध शक्तींशी शिवसेना आणि मनसेची युती लढू शकते चांगल्या प्रकारे आणि पराभव करू शकते. हे आमच्या दलित बांधवांना माहिती आहे आणि मुस्लिम बांधवांना माहिती आहे. पवार साहेबांशी माझी आज उद्या चर्चा होईल. राव साहेब, तुम्ही म्हणाल की या प्रश्नाशी तसा शिवसेना मनसेचा काही संबंध नाही, पण महायुतीतला एक प्रश्न असा आहे की एनसीपी अजित पवार गटाचं मुंबईचं नेतृत्व नवाब मलिक करता आहे, त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांनी त्यांना महायुतीत त्यांच्यावर मुंबई महापालिका निवडणूक लढवण्यास नकार दिलेला आहे. जर मलिक नेतृत्व हे ढोंग आहे. जसा त्यांचा पक्ष डुप्लिकेट आहे मेंढ्यांचा, तसं हा विचार सुद्धा डुप्लिकेट आहे. नवाब मलिक यांच्याबरोबर जेवणावळी होत आहे, त्यांच्या बैठका होत आहेत अंतर्गत, सर्व काही चाललं. नवाब मलिक यांची एक कन्या सरकारला पाठिंबा देते आहे ना, सत्ताधारी पक्षात आहे, आणि तुम्ही ही ढोंगसोंग कशा करता हे थांबायला पाहिजे. नवाब मलिक हा विषय त्यांचा अंतर्गत आहे अजित पवारांचा, पण ही कृपा करून राष्ट्रभक्तीची ढोंग करू नका. पण दिल्लीत अमित शहाची भेट घेतली प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी, आणि इकडे अमित साठम असतील, आशिष शेलार असतील, ते म्हणतात आम्ही कदापि राष्ट्रवादीशी युती करणार नाही. बघा, प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे दिल्लीमध्ये अमित शहाना भेटतात किंवा मोदींना भेटतात, यात नवीन काय आहे? त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांना ते भेटत आहेत, त्यांच्या आश्रयदात्यांना भेटत आहेत, त्यांच्या मायबापांना भेटत आहेत. हे मान्य केलं पाहिजे. आम्ही जातो का? आमचं सर्व काही मुंबई महाराष्ट्रामध्ये. मिंदे जातात, मिंदे जाऊन बसतात ना कृष्ण मेनन रोडच्या हिरवळीवर, गवतावर, आणि मग पांढऱ्या पॅन्टला गवत लावून येतात बसून. त्याच्यामुळे हे जे सगळे आहे हे दिल्लीचे मिंदे आहेत. या सगळ्यांचं भारतीय जनता पक्षानं पायपुसणं केलेलं आहे दिल्ली आणि महाराष्ट्राच्या वाटेवरचं. रावसाहेब, एक मराठीतला विषय आहे की परवाच्या दिवशी संसदेत भाषण करताना दिग्विजय सिंग यांनी म्हटलंय की पक्षांतर बंदी कायदा हा आणखी मजबूत करण्याची गरज आहे, की ज्या पद्धतीने आमदार फोडले जातात, त्यांनी शिवसेनेचं उदाहरण दिलं, शरद पवारांच्या एनसीपीचं उदाहरण दिलं, आणि जी मंडळी म्हणजे जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात त्यांनी जर पक्षांतर केलं, पक्ष फुटला, तर अशा